म्हणतो काय म्हणतो मी अडकाव काय तू काय तर हॅलो मित्रांनो, आजचा माझा फर्स्ट ब्लॉग आणि आज आम्ही जाणार आहे जव्हारच्या कालमांडवी धबधब्याला. तर आमचे 3 मित्र 2 मित्र आहेत. हा एक आहे शेंबडा, याचं नाव काय प्रदीप, आणि हा एक आहे नेमडा, हा आहे वैभव. चला रे बसा गाडीवरती चला. ये बादल की चादर ये तारों के आंचल में छुप जा. पण जात आहे खालच्या बघ बरं वागा इकडे ना. तर भावांना आता आम्ही पोहोचलोय टाके देवगाव मध्ये. हा इकडे टाक भाऊ, इकडे टाक. 2 वळण येतात. आणि हा वैभव आहे ना, वैभव. अरे बुंग बुंग नको करू भावड्या एवढी. बहारों के छत हो दुआओं के खत हो पढ़ते रहे ये गजल हो. फलक तक चल साथ मेरे, फलक तक चल साथ चल, फलक तक चल साथ मेरे, फलक तक चल. सूरज को हुई हरारत रातों को करे. तर मित्रांनो, आता आम्ही आलोय नाशिक जव्हार हायवे रोड वरती आणि आता पेट्रोल टाकायला आलो होतो इथं. तर पेट्रोल टाकलं आता आम्ही. आता सरळ जाणार आहे आम्ही काळमांडवी धबधब्याला जाणार आहे आता. चलो चला रे. आता याच्यानंतर मी गाडी चालवणार आहे कारण हा भाऊ थकलाय आता. फलक तक चल साथ मेरे, फलक तक चल साथ चल, फलक तक चल साथ मेरे, फलक तक चल. अरे चला ना, अरे चला ना पोरं. मला केसाला हा मारायला लागल. अरे चला ना, होय चला ना गाबडं. यांच्या तुमचे तोंडा माकडा वाणी दिसता, माकडा वाणी. माकड आहे माकड. वांदर है. चलो भाई अभी निकलते हम हमारे रास्ते. सिर्फ 2 किलोमीटर बाकी, अभी चलते उधर. ये बेटा है, ये मेरा बेटा है और ये मन का सच्चा है. ये गाड़ी लेके भाग गया मादर चौथ, एक भोसड़ी वाले. और ये हमारा पोता. मैं तेरे पीछे पीछे चल, तू जो कह दे अभी. तर भावांनो, मस्ती करीत करीत आम्ही पोहोचलो होतो काळमांडवी धबधब्याच्या पायथ्याशी, म्हणजेच गेटवरती. गेटवरती गेल्यानंतर 20 रुपये घेतले एक जणाचे, म्हणजे आमचे 3 जणांचे घेतले 60 रुपये आणि गाडीचे घेतले 20 रुपये, म्हणजे झाले 80 रुपये. तिकीट फाडला आणि निघालो आम्ही सरळ. मित्रांनो फायनली पोहोचलो आम्ही. अभी मजा आएगा ना भिड़ो. बरे टाक ना इकडून खाली डायरेक्ट देत असेल. पोलीस आहेत. उतरो मेरे बच्चो. तर मित्रांनो, आम्हाला लागल्या तिथून शिड्या. काय सांडू हात निकाल वरना 10 नंबर. श्याम आला असताना दिसली आपल्या आणि लोक. कळस व्हायचं गड उतरून राहिले. हा ना रे, मला वाटलं नव्हतं असं असेल. तो सूरज डुबा दूं, तुझे मैं सजा दूं, सवेरा. बुलेट प्रूफ जॅकेट घाल ना. त्याला बुलेट प्रूफ जॅकेट.
आपण म्हणतो ना वॉटर प्रूफ नाही माहिती त्याला बुलेट प्रूफ जॉकेट म्हणतात. तो फक्त वन लेवलचा भेटत बुलेट प्रूफ जॉकेट घालायचं ना तुला. चल चल बुलेट प्रूफ जॉकेट. दीपक आपल्याला काय गरज नाही ना. आपल्याला काय गरज नाही बुलेट Video प्रूफची. म्हणजे- वैभव हा लाईव्ह प्रूफ जॉकेटला बुलेट प्रूफ जॉकेट म्हणत होता आणि वॉटर प्रूफ जॉकेट म्हणत होता. त्यानंतर त्याला शिकवलं आम्ही ते वॉटर प्रूफ नसून ते लाईव्ह प्रूफ जॉकेट आहे म्हणून. गारड बिना कपड्याच गारड येत रे इकडं. काय रे काय रे हा पुढे पाणी. बिना कपड्याचा गार्ड फुला आधी इकडे एक्झाम वाढलं सोंड ग. वाढलं हातीचं सोंड ग. इकडे आहे ते सोंड ग. ते सगळं सोड. बिना कपड्याचं गार्ड लईच गँग बिना कपड्याचं गार्ड. इथून नो जम्प पण तिथं ऐकाले ठीक आहे. तिथं 80 फीट. तर भावांना पोहोचलोय आम्ही काळमांडी धबधब्याला. तुम्ही बघू शकता मागे. चला तर मग जाऊया. चला नुसतं एकमेकांची तोंडाचं बघा तुम्ही. मला माहिती ना तुम्ही काय बघू राहिले. वैभवला पोहता पण येत नाही तरी पण त्यांनी लाईव्ह जॅकेटवरती उडी मारली. आणि प्रदीप तर खूप डेंजर आहे पोहण्याच्या बाबतीत. तो तर एक नंबर आहे बाई. देख कसा उड्या मारतोय बघा तुम्ही. उड्या मारल्या ना त्यांच्या. चला उड्या मार. चल तुम्ही चल चला.